हॅलो फ्रेंड्स, दिस इज संजित हिअर. आय होप इतिहासाचा पेपर चांगला गेलेला असेल. तर अशा अपेक्षा करतो. आणि आपण यानंतर पेपर 2 जो आहे, सामाजिक शास्त्र पेपर 2 भूगोलाचा पेपर आहे, तर त्या पेपरच्या संदर्भामध्ये 2024चा हा पेपर आहे. तर यानंतर 2023 आणि 2022च्या पेपरचं आपण डिस्कशन करणार आहे, किंवा वन लाईनर किंवा फिल इन द ब्लँक्स किंवा क्वेश्चन पेपर कशा पद्धतीनं असतो, क्वेश्चन पॅटर्न कशा पद्धतीनं असतो, त्या सर्व गोष्टींचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आपल्या मित्रांना शेअर करा, आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आला तर सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. शॉर्ट बट स्वीट आपण उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ॲज युजल जी सूचना असते, पहिल्यांदा पेपर हातात पडल्या तुम्ही काय करायचं आहे, तर सूचना वाचायची आहेत. कारण आपल्याला मागे गडबड असते, किंवा आत्ताच व्हिडिओ पॉज करून तुम्ही सूचना वाचू शकता. व्यवस्थितपणे सूचना वाचायचे आहेत, आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तर सविस्तर तुम्हाला पूर्ण वाक्यामध्ये आणि सुटसुटीत सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहायचे. सुंदर म्हणजे समोरच्याला वाचता आलं पाहिजे, इतकंच सुंदर आपलं अक्षर असलं पाहिजे. एवढे सुंदर नाही की त्याच्यात वेळ घालत बसायचं आपल्याला. तर पहिला प्रश्न आहे, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता हा जो प्रश्न आहे, तर पूर्ण विधानाचं उत्तर लिहायचं आहे. नुसतं एक वाक्य किंवा एक शब्द लिहून नाही चालणार आहे, तर पूर्ण शब्दामध्ये पूर्ण वाक्यामध्ये त्याचं उत्तर लिहायचं. तर पहिला प्रश्न आहे, पेंटानल या दलदलीच्या प्रदेशात डॅश डॅश आढळतात. तर पेंटानल या दलदलीच्या प्रदेशांमध्ये काय आढळतात? महाकाय, ॲनाकोंडा आढळतात. त्यानंतर लोकसंख्येच्या वितरणावर डॅश डॅश हा घटक परिणाम करतो. तर लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा घटक हा प्राकृतिक रचना हा घटक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करत असतो. हा ऑप्शन नंबर 1. तिसरा प्रश्न आहे, ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे डॅश डॅश वाहतूक आढळते. ब्राझीलमध्ये कोणती वाहतूक असते आढळते? तर रस्ते वाहतूक ही सर्वसामान्यपणे आढळत असते. पुढचा प्रश्न, क्षेत्रभेटी दरम्यान माहितीच्या संकलनासाठी डॅश डॅश या साहित्याची आवश्यकता असते. क्षेत्रभेटी दरम्यान आपल्याला काय प्रश्नावली तयार करायची असते, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे असणार आहे. त्यानंतर वेगळा घटक ओळखा. पुढचा प्रश्न आहे, तर त्यामध्ये तुम्हाला वेगळा घटक ओळखायचे. 3 घटक समान असतील, आणि त्या तिन्हीपेक्षा वेगळा एक तुम्हाला घटक आहे, तो ओळखायचा तुम्हाला. ब्राझीलच्या किनारपट्टीवरील राज्य कोणती आहेत, तर ती ओळखायची आहेत. ब्राझीलच्या किनारपट्टीवरीलचं राज्य हे 3 आहेत, पण आपल्याला वेगळा घटक ओळखायला सांगितलं, तर ते आक्रे हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर भारतातील अति जास्त पर्जन्याचे प्रदेश, तर त्याचं उत्तर आहे पश्चिम राजस्थान. आता ह्या सगळ्याच राज्यांमध्ये जास्त पर्जन्य पडते, ह्याच्यामध्ये पडत नाही, म्हणून हा वेगळा घटक झाला या ठिकाणी. तसंच पुढचा प्रश्न, अमेझॉन नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? तर ह्या सर्व अमेझॉन नदीच्या उपनद्या आहेत, त्यापैकी एक नाही, तर ती कोणती? पॅराना ही अमेझॉन नदीची उपनदी नाही, बाकीच्या सगळ्या अमेझॉन नदीच्या उपनद्या आहेत, त्यामुळे ते वेगळा घटक झाला त्या प्रश्नामध्ये. भारताच्या द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये आढळणारे प्राणी कोणते आहेत? तर याक हा प्राणी नाही आपल्या द्वीपकल्पीय प्रदेशात आढळत नाही, तर तो कुठं? जम्मू काश्मीर म्हणजे हिली एरियामध्ये तो प्राणी, हिमालयन एरियामध्ये किंवा हिमालयन प्रदेशामध्ये तो प्राणी आढळत असतो. क्वेश्चन नंबर 2 झाला. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, तर थोडक्यात टिपा लिहायचे. तुम्हाला 3 टिपा विचारलेल्या आहेत, तर त्यापैकी 2 टिपा लिहायचे, 4 मार्काला असणार आहे, म्हणजे एक टिपाला 2 मार्क असणार आहे. तुम्हाला 4 ते 5 पॉईंट लिहायचे आहेत. तर पहिली टिप आहे परतीचा मान्सून, त्यानंतर भारतातील पानझडी वने, त्यानंतर ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. हे सर्व पुस्तकांमध्ये व्यवस्थित डिटेल दिलेलं आहे. तर तुम्ही हे क्वेश्चन्स इथं बघायचं, पुस्तक समोर ठेवायचं, आणि त्यातलेच तुम्ही त्याचा आन्सर रीड करायचं आहे. इथं देण्याचं का टाळतोय, तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि ही माहिती डबल होईल. पुस्तकामध्ये ॲज इट इज आहे तुम्हाला, फक्त आपण इथे क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आणि क्वेश्चन्स वाचतोय, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जी परीक्षा आहे तुमची आहे ना, किती 17 मार्चला जी परीक्षा आहे, तर त्या पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स आयडेंटिफाईड किंवा फॅमिलीर वाटावे, त्यासाठी हे सगळं डिस्कशन चालू आहे. तर पुढचा प्रश्न आहे, ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये नकाशा दिला जाईल किंवा ग्राफ दिला जाईल, तर हा नकाशावरचा प्रश्न आहे. तर तुम्हाला ब्राझीलचा नकाशा दिलेला असेल, तर त्या नकाशामध्ये किती सूचित दिलेले आहेत? 6 दिलेले आहेत. तर तुम्हाला 4 नोंदणी करायच्या त्या नकाशामध्ये, नोंद करायच्या. पहिलं काय, तर ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते आहे, त्यानंतर साओ फ्रान्सिस्को नदी कोठे आहे, महाराजा बेट कोठे आहे, पंपाज कोठे आहे, विषुववृत्त आणि ब्राझीलची राजधानी, या सर्व ठिकाणांना तुम्हाला ब्राझीलच्या नकाशामध्ये नोंद करायची आहे व्यवस्थितपणे. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अ झालं तो, तर दुसरा आ आहे, त्यासाठी खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हे दिलेला नकाशा आहे भारताचा, तर त्यामध्ये तुम्हाला नकाशा वाचन करायचं आहे आणि प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. वरचा प्रश्न 4 मार्काचा, आणि हा प्रश्न सुद्धा तुम्हाला किती मार्काचा असणार आहे, तर हा सुद्धा तुम्हाला
4 मार्काचा प्रश्न असणार आहे. तर प्रश्न काय आहेत बघा, नकाशावर आधारित. वरील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय आहे? शीर्षक काय आहे नकाशाचं? तर शीर्षक आहे भारत आणि उपशीर्षक आहे राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे, हे उपशीर्षक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भागामध्ये रस्ते मार्गाची घनता सर्वात जास्त आहे? तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात जास्त रस्त्यांची घनता दिसेल. तर हा प्रदेश आहे तुमचा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. या प्रदेशामध्ये तुम्हाला सर्वात जास्त रस्त्यांची घनता आढळून येऊ शकते किंवा आढळते. पुढचा पश्चिम किनाऱ्यावर 2 बंदरांची तुम्हाला नावे लिहायची. पश्चिम किनारपट्टी ही झाली आपली. तर या किनारपट्टीवरची तुम्हाला एकत्र मुंबई, पोरबंदर, कांडला, कोची अशा पद्धतीनं महत्त्वाच्या बंदरांची नावे 2च लिहायचे. तुम्ही 2पेक्षा जास्त लिहिलं तरी चालते. पुढचा प्रश्न, पोरबंदर ते सिलचर महामार्गाचे नाव लिहा. तर पोरबंदर कुठं आहे तुमचं? गुजरातमध्ये असलेलं पोरबंदर आहे. तर त्यानंतर सिलचर जे आहे तर ते आसाम किंवा इकडे पूर्वेकडल्या राज्यामध्ये. तर मग हा झाला पश्चिम किंवा पूर्व पश्चिम महामार्ग, असा झाला त्याचं नाव, पूर्व पश्चिम महामार्ग. इथे दिलेले बघा, पूर्व पश्चिम महामार्ग. पुढचा प्रश्न, कोलकाता जवळील बेटाचे नाव काय? कोलकाता कुठं आहे तुमचं? पूर्वेकडच्या भागामध्ये किंवा पूर्वेकडच्या दिशेला कोलकाता हे राज्य आहे या ठिकाणी. तर कोलकाता इथल्या बेटाचं नाव काय? तर न्यू मूर बेट हे दिसतंय इथं. तर ते त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. हे झालं क्वेश्चन नंबर 4. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे, भौगोलिक कारणे लिहा. क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला कारणे लिहायचे. किती? 4 प्रश्न दिलेले आहेत त्यांनी. तर त्या 4 प्रश्नांपैकी तुम्हाला ह्या ठिकाणी बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर त्या 4 प्रश्नांपैकी तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर पहिला प्रश्न आहे, हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. तर त्याला कारण काय आहे? तर ते लिहायचं, भौगोलिक कारण द्यायचे तुम्हाला. त्यानंतर हे 3 मार्काला एक प्रश्न आहे. 2 प्रश्नाचे 6 मार्क. तुम्हाला 6 ते 7-8 पॉईंट लिहावे लागतील एका प्रश्नासाठी. पुढचा प्रश्न, ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. त्यानंतर किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात अमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या ह्या अधिक विरळ होत जातात किनारपट्टीकडून अंतर्गत प्रदेशामध्ये. त्यानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे, ह्याची भौगोलिक कारण द्यायचे ते सगळ्या प्रश्नांची. क्वेश्चन नंबर 5 झाला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे. तर तुम्हाला तो खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढायचा आहे आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. स्तंभालेख काढायला 3 मार्क आणि त्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी 3 मार्क, असे एकूण 6 मार्काला हा प्रश्न असणार आहे. आणि ह्यालाच दुसरा एक प्रश्न आहे जो दिलेला स्तंभालेख आहे त्याच्यावरची उत्तर तुम्हाला लिहायची आहेत. हे क्वेश्चन आहे, हा एक साईडला वर्ष दिलेले आणि त्यानंतर नागरीकरण पर्सेंटेजमध्ये दिलेले नागरीकरणाचा काय होता कल. शीर्षक आहे त्याचं भारत नागरीकरणाचा कल 1961 ते 2011. तर तुम्ही आलेख कसं काढणार आहे? तुम्हाला आलेख परीक्षा हॉलमध्ये दिला जातो. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक्स अक्ष आणि वाय अक्ष तुम्हाला माहिती आहे, अशा पद्धतीने आलेख काढायचा. एक्स अक्ष आणि वाय अक्ष, इथं वर्ष आणि इकडल्या साईडला तुमचं नागरीकरणाचा कल पर्सेंटेजमध्ये. मग इथे 1961 असेल, 1971 असेल, असंच तुम्हाला वर्ष पुढं लिहित जायचं आहे. आणि इकडं तुमचं जे नागरीकरणाचा टक्के आहे, पर्सेंटेज आहे, तर ते लिहायचं आणि अशा पद्धतीने स्तंभालेख तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. ह्याला 3 मार्क आहेत. आणि पुढचा प्रश्न त्याच्यामध्येच आहे, तर त्या प्रश्नाला 3 मार्क आहेत. म्हणजे त्यावरचे प्रश्न उत्तरे शोधायचे आहेत. त्या जो दिलेला चार्ट आहे किंवा दिलेला टेबल आहे त्या टेबलमध्ये. पहिला प्रश्न आहे, 1961 साली नागरीकरण किती टक्के झाले होते? तर 1961 इथं किती आहे? 18% आहे. त्यानंतर कोणत्या दशकात नागरीकरण सगळ्यात कमी होते? कोणत्या दशकामध्ये? म्हणजे 1961 ते 1971 या काळामध्ये सगळ्यात कमी नागरीकरण होते. आणि 1991 साली नागरीकरण किती टक्के झाले होते? 1991ला नागरीकरणाचं किती होते पर्सेंटेज? तर 25.7% अशा पद्धतीने होतं. हा टेबल इथं बघा, त्या टेबलमध्ये सर्वच उत्तर आहेत बघा. इथं या ठिकाणी 1991चं पर्सेंटेज आहे इथं. त्यानंतर 1961चा इतर कल दिलेला आहे. त्यानंतर कोणत्या दशकात सगळ्यात कमी? म्हणजे सगळ्यात कमी कधी होतं? 1960 ते 1971 मध्ये किती होतं? 18% सगळ्यात कमी आहे. त्यानंतर 18.2, 23, 25 अशा पद्धतीनं वाढतच गेलेला नागरीकरणाचा कल. हा झाला क्वेश्चन नंबर 6 तर 6ला ऑर आहे, ब किंवा आ हा क्वेश्चन ऑर आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? खालील आलेखाचे वाचन करायचं आहे आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरे लिहायची. राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान व गुंतलेली लोकसंख्या, भारत आणि ब्राझीलची इन्फॉर्मेशन आहे ही. तर क्वेश्चन्स काय आहे ते? प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातील इन्फॉर्मेशन दिलेली भारत ब्राझीलची.
तर हा आलेख व्यवस्थित बघा आणि त्या खालील प्रश्नाची उत्तरे तुम्हाला शोधायची. तर प्रश्न बघूयात आपण. पहिला प्रश्न आहे, आलेखात कोणकोणती क्षेत्रे दर्शवलेली आहेत. आता हा आलेख आहे, तर ह्या आलेखामध्ये क्षेत्र कोणती कोणती दर्शवली इथं बघा. प्राथमिक तृतीय क्षेत्र आहे, द्वितीय क्षेत्र आणि प्राथमिक क्षेत्र आहे. 2 क्षेत्र 3 क्षेत्र यामध्ये दर्शवलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कोणत्या क्षेत्राचा सर्वाधिक वाटा आहे. आता हा भारत आहे आणि हे दिलेले क्षेत्र आहे, तर तृतीय क्षेत्र हे ब्लॅक, त्यानंतर डॉट डॉट जे आहे ते द्वितीय क्षेत्र आहे आणि जे ब्लँक आहे तर ते प्राथमिक क्षेत्र आहे. सर्वात जास्त कुण्या क्षेत्रामध्ये भारताचा वाटा, तर तृतीय क्षेत्रामध्ये आपल्याला दिसत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तिसरा, ब्राझीलच्या प्राथमिक क्षेत्रात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी किती आहे. ब्राझीलमध्ये जे प्राथमिक क्षेत्रात गुंतलेली लोकसंख्या आहे तर किती टक्के आहे, तर हे झालं तुमचं ब्राझील. त्यानंतर ब्राझीलमध्ये किती 10% लोकसंख्या जी आहे ना, तर ती प्राथमिक क्षेत्रामध्ये गुंतलेली आहे. हे ब्राझील हा देश आहे, हे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र, तर हे प्राथमिक क्षेत्रामध्ये किती एकदम 10% लोकसंख्या ही त्यात गुंतलेली आहे. त्यानंतर दोन्हीपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात प्राथमिक क्षेत्रातील योगदान कमी आहे. प्राथमिक क्षेत्रातील योगदान सगळ्यात कमी कुठे आहे, तर हे भारत आणि ब्राझील हे राष्ट्रीय उत्पन्नाचं आहे इथं आणि गुंतलेली लोकसंख्या आहे. तर त्यामध्ये ब्राझीलचं आहे ना सगळ्यात कमी लोकसंख्या जी आहे ती प्राथमिक क्षेत्रामध्ये गुंतलेली आहे, तर त्याची तृतीय आणि द्वितीय क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या काम करत असते. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला, राष्ट्रीय उत्पन्नात तृतीय क्षेत्रातील योगदान कोणत्या देशात कमी आहे. आता ब्राझीलमध्ये सर्वात जास्त आहे, म्हणजे भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या जी आहे तर ती तृतीय क्षेत्रामध्ये गुंतलेली आहे किंवा तृतीय क्षेत्रामध्ये योगदान देत असते. पुढचा प्रश्न आहे, ब्राझीलची 19% लोकसंख्या कोणत्या क्षेत्रात गुंतलेली आहे. हा नकाशा बघा. ब्राझीलची 19% लोकसंख्या जी आहे तर ती कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतलेली आहे. हा ब्राझील आहे, गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी आहे. तर 19% म्हटले, हे तर बघा हे 20 आणि हे 19, तर हे तुम्हाला द्वितीय क्षेत्रामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर लिहावं लागेल. द्वितीय क्षेत्रामध्ये 19% लोकसंख्या ही ब्राझीलची गुंतलेली आहे. क्वेश्चन नंबर 6 झाला. क्वेश्चन नंबर 7 आहे तुमचा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहायची. तुम्हाला 3 प्रश्न विचारले, त्यापैकी 2 लिहायचे आणि एकाला 4 मार्क, म्हणजेच टोटल 8 मार्काचा हा क्वेश्चन असणार आहे. सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे. त्यामध्ये 3 क्वेश्चन्स आहेत बघा. कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. हा क्षेत्र भेटवरती क्वेश्चन आहे. त्यानंतर ब्राझीलच्या किनारी प्रदेशाची माहिती लिहा. व्यवस्थित माहिती लिहायची. 4 मार्कचा प्रश्न आहे, म्हणजे तुम्हाला 8 ते 10 पॉईंट लिहावे लागतील मिनिमम. त्यानंतर भारतातील लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. तर हे लोकसंख्या वितरणावर भारताच्या काय परिणाम करतील. एकदम सोपं आहे. भारत आणि ब्राझील या 2च देशांचं कंपॅरिझन करून हा पेपर किंवा हा सिलेबस आहे किंवा 10वीचं भूगोलाचं पुस्तक डिपेंड आहे. आपण 2024चा क्वेश्चन पेपर डिस्कशन केलेला आहे. यानंतर 2023चा क्वेश्चन पेपर येईल आणि त्यानंतर 2022चा क्वेश्चन पेपर आपण डिस्कशन करू. व्यवस्थित प्लेलिस्टमध्ये दिले जाईल. तुम्हाला स्टेप बाय स्टेप अभ्यास करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.